ज्यांनी आमच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप केले, बेस नसलेले आरोप केले, त्यांना मी योग्य प्रकारे मागच्या 2 दिवसामध्ये मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. भाऊ, पण माझी एक विनंती राहील भाऊ आपल्याला या माध्यमातून, आदर फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी करायचा का युतीमध्ये? भाऊ, आदर फक्त सन्मान फक्त युतीमधल्या नेत्यांचा फक्त भारतीय जनता पार्टीनेच करायचा का? पण ही लोक विनाकारण इथं येऊन खोटे नेरेटिव्ह करतात भाऊ, चुकीच्या अफवा पसरल्या. 25, 30 वर्ष माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बिलकुल बोललं नाही पाहिजे. माझी त्यांची उंची बरोबरीची होऊ शकत नाही भाऊ. ते आज राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उंच पदावर एक महायुतीचा घटक म्हणून काम करतात भाऊ. मला त्यांच्याबरोबर बोलण्याची म्हणजे मी स्वतःला माझी कुवत समजत नाही, पण माझ्यावर सारखं शिंतोडे उडून भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचं काम केलं. आणि भाऊ, एक साईडला म्हणतात माझ्या राज्यामध्ये नेत्यांशी जमते, केंद्रामध्ये नेत्यांशी जमते, आणि स्वतःचे आरोप लपून ठेवतात भाऊ. पण येणाऱ्या 16 तारखेला भाऊ तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विश्वास देतो, या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल. आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे. जरा समजून घ्या दादा. ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका. तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा. समोरच्या लोकांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत. त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा ही कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे, सवाल जवाब झाला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे इतकं मोठं काम या पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलं आहे की मला असं वाटतं की नुसतं ते काम आपण जर या ठिकाणी सांगितलं तरी देखील कोणालाही उत्तर देण्याची वेळ ही या ठिकाणी आपल्याला येणार नाही. आणि मला विश्वास आहे, ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवडने आपल्याला मतदान केलं, त्यापेक्षा जास्त जागा या वेळच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या निवडून येतील.